अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्था स्वच्छता निरीक्षक पदविका पेपर 3 जून 2025. क्वेश्चन 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा. 10 प्रश्नांची. PPTCTची विस्तृत रूप लिहा. ॲग्रोनॉमिकच्या व्याख्या लिहा. वाढीचा आलेख तयार करण्याच्या व्यक्तीचे नाव लिहा. प्राथमिक आरोग्य सेवेची कोणतीही 2 घटक लिहा. स्वजलधारा कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला. प्रसूती संबंधित नसलेले माता मृत्यूची कोणती 2 कारणे लिहा. जर्नलचे कोणती 2 उपयोग लिहा. डेटाची कोणती 2 स्रोत लिहा. गोबीपचे पूर्ण रूप लिहा. योग्य पर्याय निवडा. गर्भाशयाचा आकार नाभीपर्यंत या आठवड्यात पोहोचतो. फॅक्टरी कायद्याअंतर्गत एका आठवड्यात जास्तीत जास्त किती तास काम करतात. साऊंड ऑफ सायलेन्स ही स्वयंसेवी संस्था यापैकी कोणत्या लोकांसाठी काम करते. यापैकी मोठे विभाजन वर्ष कोणते आहे. बोर्ड समितीने आपल्या शिफारशी कोणत्या वर्षी दिल्या. 5 वर्षांअंतर्गतच्या चिन्हातील सर्वात बाह्य लेखांकन काय दर्शवते. यापैकी कोणती स्थायी कुटुंब नियोजन पद्धती आहे. कुलस्वामी वर्गीकरण कशाची स्थिती दर्शवते. कापसाच्या धुळीमुळे होणाऱ्या आजारात काय म्हणून ओळखतात. व्यवसायाच्या निगडीत विकरणाचे दुष्परिणाम लिहा. गाळलेले शब्द भरा. जन्मलेल्या बाळाला स्नान किती दिवसांनी केले जाते. पहिल्या पिढीतील आयडीचे नाव लिहा. भारतामध्ये ESI कायदा कोणत्या वर्षी लागू झाला. हेल्पेज इंडिया ही अग्रणी संस्था लोकांसाठी त्या भागात काम करते. घरगुती हिंसाचार कायदा कोणता आहे. क्वेश्चन B. थोडक्यातल्या कोणत्याही 5 प्रश्नाचे उत्तर. नीती आयोगाचे कार्य. पारंपरिक जन्म सहाय्यक. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम. बार चार्ट. भारताच्या स्वयंसेवा किंवा सुरू करण्यासाठी पायऱ्या. डबल एंट्री बुक कीपिंग. शालेय स्वास्थ्य तपासण्यात आढळणारे सामान्य आजार. वाढीचा आलेखाचा उपयोग. सहस्राब्दी विकास लक्ष्य. जननी सुरक्षा योजना. बालमृत्यूचे कारणे. इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन नेटवर्क. पुलिसचा गडी वर्ग करायचे लागणारे मृत्यू. ESI कायदा. राष्ट्रीय पोषण कार्यक्रम. गरोदरपणात घ्यायची काळजी. क्वेश्चन D. थोडक्यात लिहा. कोणत्याही 5 प्रश्नाचे उत्तर. जागतिक आरोग्य संघटनेचे कार्य. गोबीप मोहीमची माहिती. नर्सिंग गृहाचे पंजीकरण. MTP कायदा. कुलस्वामी वर्गीकरण. व्यवसायजन्य रोग. अंडर 5 क्लिनिक. 2030 करिता आरोग्याच्या संबंधित शाश्वत विकास व लक्ष्य. अशा प्रकारे जून 2025चा पेपर होता. यापुढील पेपर 2025चा जानेवारी महिन्यात होता. हा पेपर जून 2024चा आहे. क्वेश्चन 1. कोणत्याही 10 प्रश्नाचे उत्तर लिहा. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहे. BNHR कायद्याचे स्वरूप लिहा. दुधामुळे पसरणाऱ्या आजाराचे नाव लिहा. रॉकफेलर संस्थेची स्थापना कोणी केली. जिल्ह्याची कायदा व्यवस्था व महसूल कोण पाहते. ॲग्रोनॉमिक्सची व्याख्या लिहा. कापसाच्या धुळीमुळे होणाऱ्या आजाराचं नाव लिहा. प्राथमिक आरोग्य सुविधेची व्याख्या लिहा. माता मृत्यूचे सर्वात सामान्य कारण कोणते. बालमृत्यूचे दर काढण्याचे सूत्र. योग्य पर्याय निवडून उत्तर द्या. किती माहितीचे बाळ वजन जन्माच्या वेळी वयाच्या दुप्पट होते. कोणती अभियानांतर्गत उघड्यावर शौचाचे उच्चाटन हे लक्ष ठेवण्यात आले. शुक्राणूचा जीवनकाळ किती दिवसाचा असतो. भारतात वैद्यकीय गर्भपात कायदा कधी संमत झाला. फॅक्टरी कायद्याअंतर्गत एका आठवड्यात जास्तीत जास्त किती तास काम करतात. राष्ट्रीय रक्त अल्पता प्रतिबंध कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला. लोकसंख्येच्या मानकानुसार लोकसंख्या असते. पूर्ण वाढ झालेले बाळ किती दिवसाचं असते. किती आठवड्याचे असते. पारंपरिक जन्म सहाय्यकीचे किती दिवसात प्रशिक्षण दिले जाते. मुलांच्या जीवनसत्व चे एकूण किती डोस दिले जाते.
गाळलेले शब्द भरा. PCPNDT कायद्याअंतर्गत गर्भधारणा प्रतिबंध आहे. गोरची लस आणि जीवनसत्व एकत्र 9व्या महिन्यात देतात. अंडर 5 दवाखान्यात चिन्हातील मधील त्रिकोण काय दर्शवितो? आईचे 100 मिलीलिटर दुधात 70 कॅलरीज ऊर्जा देते. विश्वकर्मी कार्यक्रम हा आर्थिक वाढ यासाठी करण्यात आला होता. कधी करण्यात आला होता? क्वेश्चन बी. कोणतेही 5 प्रश्नाचे उत्तर लिहा. क्वेश्चन सी. थोडक्यात कोणत्याही 5 प्रश्नाचे उत्तर लिहा. आणि क्वेश्चन डी. कोणतेही 5 प्रश्नाचे उत्तर थोडक्यात लिहा. हा पेपर जून 2024चा होता. जून 2023चा पेपर. पेपर 3. 1 ते 2 वाक्यात उत्तर लिहा. कोणतेही 10 प्रश्नाचे. IMRचे पूर्ण रूप लिहा. आशा याच्या नावाचा विस्तार करा. जन्मापासून 1 वर्षा आतील बालकास काय म्हणतात? महापालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण आहे? IPPIचा विस्तार करा. जन्मता बाळाला दिल्या जाणाऱ्या लसीचे नाव लिहा. महत्त्वपूर्ण आकडेवारी काय आहे? बोर्ड समितीचा आपला अहवाल भारत सरकारकडे केव्हा सादर केला? कोणतीही 2 जलजन्य रोगाची नावे लिहा. माता मृत्यूच्या दराचे सूत्र काय? गाळलेले शब्द भरा. रोग टाळण्यासाठी TTचे इंजेक्शन दिले जाते. कोणता रोग टाळण्यासाठी? धन्यवाद. एप्रिल 2023 नंतर जागतिक सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? अंडर 5 क्लिनिक चिन्हाच्या शिखर त्रिकोणी दर्शवितात. जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? थोडक्यात लिहा. कोणत्याही 5 प्रश्नाची. माता मृत्यूची कारणे. क्वेश्चन डी. थोडक्यात उत्तर लिहा. कोणत्याही 5 प्रश्नाची. क्वेश्चन डी. याच्यात पण थोडक्यात. हे थोडं झेरॉक्स काढल्यामुळे हे झालेलं आहे. तरी ॲडजस्ट करून घ्या थोडं.